हॅलो फ्रेंड्स, तर मी तुम्हाला बोललेले की मी लवकरच एक व्लॉग शेअर करेन. त्याचप्रमाणे आज माझा फर्स्ट व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर आताच आम्ही कॉटर्समधून निघालो. मी तुम्हाला माझा फ्लाईटचा फर्स्ट एक्सपिरियन्स दाखवणार आहे. कॉटर्समधून जिप्सीने निघालो. त्यानंतर आम्हाला बस मिळाली. बसनंतर आम्ही बरोबर पोचलो बागडोगराला. बागडोगरा विमानतळावर पोचलो. त्याच्यानंतर मग मधलं शूट मला घेता आलं नाही. कारण इंडिगो विमानांचा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे खूप गर्दी होती आणि त्यामुळे तिकडे मला शूट घेता आलं नाही. मग मी पुढे जातानाचं शूट घेतलं. आता इथे पण पुढे जात होतो आणि त्याच्यानंतर तिकीट चेक करणार होते. तर तिकीट चेक करताना ते पण शूट करायला अलाऊ करत नव्हते. मग तिकीट चेक करेपर्यंत आम्ही व्हिडिओ घेतला. मग त्या पुढचा व्हिडिओ मी डायरेक्ट सीट बेल्ट लावतानाचा घेतला आहे. आणि इतकं सांगू, खूप छान वाटत होतं की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान गेला फौजींसोबत. सीट बेल्ट लावून घेतला आणि आता विमान उडायला तयार झालं आणि एवढं भारी फिलिंग येत होतं म्हणून सांगू का तुम्हाला. तर फर्स्ट एक्सपिरियन्स माझा खूप छान होता, तुम्ही बघू शकता. जसं विमानाने टेक ऑफ घेतलं तसं एकदम मनात धडधडी भरतात तसं होत होतं. पण खूप छान वाटलं. त्यानंतर मग काय जास्त नाही वाटलं. पण ही खालची जी आपण खालून जे एवढं छोटी-छोटी विमानं बघतो, तर आता वरून आपली छोटी-छोटी घरं बघायला खूप छान वाटत होतं. खूप वेळ तर मी खाली बघत होती. त्याच्यानंतर मग काय आता कॉमन वाटलं, की आता पुढे हेच दिसतंय. त्यानंतर जरा पुढे गेल्यानंतर असे ढग छान दिसत होते. एवढं छान वाटत होतं ना, की पूर्ण ढगात म्हणजे असं म्हणतात ना फिलिंग ढगात, ते आज समजलं फिलिंग ढगात काय असतं ते. ओके. आणि नुसते ढगच नव्हे तर पर्वतरांगा पण, आय थिंक ह्या पर्वतरांगा होत्या. कोणत्या पर्वतरांगा मला माहिती नाहीत, पण खूप छान दिसत होत्या. तुम्हाला जर माहिती असेल ह्या कोणत्या पर्वतरांगा आहेत तर मला सांगा. मी बंगालमधून बेळगावपर्यंत प्रवास करत होती, तेव्हा ह्या पर्वतरांगा पण मला दिसत होत्या. ओके. आणि हे ढग एवढे छान दिसत होते ना, मला खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर मग असंच मी थोडं शूट घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या पर्वतरांगा पण मी जरा झूम करून घेतलेल्या आहेत. असं म्हणजे बर्फ पडलेला आहे बहुतेक त्या पर्वतरांगांवर आणि तसं ते दिसतं आहे. त्यानंतर मग थोडं जेवणाचा टाईम झाला. आमचं तिकीटमध्येच आम्ही जेवणाचं घेतलेलं होतं, त्यामुळे इथे आम्हाला जेवण आलं. जेवण, ज्यूस सगळं तिकीटमध्येच आम्ही केलेलं होतं. त्यानंतर मग बरोबर 3 तासांनी बहुतेक आहे ना, बरोबर 3 तासांनी आम्ही मुंबईला पोहोचलो. मुंबईवरून म्हणजे आता शूट घेते आहे तर थोडा दिसत नाही आहे, पण एवढं छान दिसत होते ना समुद्रकिनारा, खूप छान वाटत होता. त्यानंतर मग विमान आपलं लँडिंगला तयार झालं, म्हणजे लँडिंगसाठी खाली-खाली येत होतं. जसं-जसं खाली येत होतं ना, तसं-तसं ह्या बिल्डिंग्स मोठ्या-मोठ्या दिसू लागल्या होत्या. म्हणजे पूर्ण मुंबई तुम्ही बघू शकता ही कशी दिसत होती. आम्ही मुंबईला उतरत होतो तेव्हा पूर्ण मुंबई आणि आता बिल्डिंग थोड्या प्रमाणात मोठ्या दिसू लागल्या होत्या. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता. फायनली आम्ही मुंबईला उतरलो. तर मी तुम्हाला पुढचं शूट दाखवलेलं आहे. उतरेपर्यंत मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे, तो तुमच्यासोबत मी शेअर करते बघा. मी असं ऐकलं होतं की विमान जेव्हा लँडिंग होतं तेव्हा खूप भीती वाटते, पण मला काहीच नाही वाटलं. उलट हा अनुभव खूप छान होता. आणि एक प्रत्येक मिडल क्लास व्यक्तीचं स्वप्न असतं की विमानाने प्रवास करणं. तर हेच स्वप्न माझं पण बरेच दिवस होतं आणि फौजींमुळे हे स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे खूपच भारी वाटत होतं. तर फायनली विमान लँड झालेलं आणि आम्ही खाली आलेलो. त्याच्यानंतर ही इंडिगोची विमानं इथे खूप बऱ्याच संख्येने उभी होती. कारण की इंडिगोचा विमानांचा पण तेव्हाच प्रॉब्लेम झाला होता ना. तर एक नशीब आमचं की आम्ही इंडिगोमध्ये नाही तिकीट केलं, नाहीतर आम्हाला पण त्याच प्रॉब्लेमला फेस करावं लागलं असतं. तर मग अशा प्रकारे इथे आमचं लँडिंग झालेलं विमानाचं. मध्येच मी तुम्हाला एक थोडीशी गोष्ट सांगते की माझा हा फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे मला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे व्लॉग कसा बनवतात. त्यामुळे जर माझं काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट टाईम ते सुधारवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अशा प्रकारचे माझे व्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझे व्हिडिओ. ओके. फायनली आम्ही मुंबईला पोचलो. त्यानंतर ना विमानाजवळ एक बस आली आम्हाला एअरपोर्टपर्यंत सोडायला. नंतर त्या बसने आम्हाला एअरपोर्टला सोडलं आणि मग वेळ आली ती म्हणजे बॅग घ्यायची. मग बॅग घेण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिथे बॅग्स येत होत्या. आपली बॅग कुठली आहे ती ओळखायची आणि त्यानंतर ती बॅग घ्यायची, अशी इकडे सिस्टम होती. त्यानंतर म्हणजे प्रत्येक एअरपोर्टलाच असते सिस्टम अशी, मी पहिल्यांदाच बघितली होती. आणि एवढ्या जड बॅग काही काही लेडीजनं उचलत पण नव्हत्या. मी विचार करत होती की फौजी नसले असते तर मी कसं घेतलं असते ह्या बॅग्स. काही काही वेळा मदत करत होते, पण काही काही लेडीज स्वतःच काढत होत्या ओढून ताणून. आणि बराच वेळ झाला तरी आमची बॅग येत नव्हती, तर आम्ही वाट बघत होतो. जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या व्लॉग्सना लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा.